नमस्कार. सखी कलेक्शन मराठी या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला कटोरीला टोक येते तर ते टोक नको आहे यासाठी काय करायचं यावरती मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि क्रॉसपट्टी कशी जोडायची हेही दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूयात. आता ही कटोरी आहे मी जोडून घेतलेली आहे. आता इथं आपल्याला टोक नको आहे त्यासाठी मी काही उपाय दाखवलेले आहेत बघा. आता हे पहिले आपण कटोरी जोडून घेऊयात. तर इथं कटोरी मी अर्धा इंच जास्त सोडलेली आहे. जेव्हा साईडला आपण कटोरी जोडतो तेव्हाही दोन्ही भाग आपले एकत्र आणि एकसारखे शिलाईमध्ये यावेत म्हणून मी ते अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून घेतलेला आहे. आता इथं 2 शिलाई मारून घ्यायच्या. त्यानंतर आपण आता इथं कटोरीला टक्स टाकून घेऊयात पहिले. आता जसे आपण टक्स टाकतो तसेच टक्स टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. दोन्ही भाग एकत्र करून पहिले कटोरीचे पॉइंट काढून घेऊयात. तर इथे पॉइंट उभा 3 इंचावर काढते मी आणि आडवा 1.5 इंच. आता ही अशी रेषा ओढून आपण हे पहिले शिलाई मारून घेऊयात. इथे पण 2 शिलाई मारायच्या. आता हे झाले आपली कटोरी जोडून. आता आपल्याला या कटोरीला टोक येते ते टोक नको आहे आपल्याला. त्यासाठी काय करायचं बघा, एकदम सिंपल आणि सोपं आहे. काठपदर साड्यांना ज्या कटोरी शिवणाऱ्या बायका असतात त्यांना हे असे टोक नको असतात, त्यावरती हा उपाय काढलेला आहे. आता इथं काय करायचं आपल्याला, जे टोक आलेलं आहे त्या टोकावरती आपल्याला बरोबर शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे बघा आडवी जवळपास 1.5 ते 2 इंचाची मी मार्जिन केलेली आहे. जशी मार्जिन केली अर्ध्या इंचापेक्षा खूप कमी, फक्त ते टोक आपल्याला नको आहे तेवढं टोक बुजवण्यासाठी आपण ही शिलाई मारून घेत आहोत. काठपदर साड्यांना हे असं घातल्यावर ते टोक दिसतं, त्यामुळे हे टोक आपल्याला बुजवता येतं. आता बघा हे टोक आपलं चाललं गेलं. हा आपला हे उपाय आहे. हा कसा वाटला उपाय यावरती मला कमेंट करून सांगा तुम्ही. आता क्रॉसपट्टी जोडायची. आता ही क्रॉसपट्टी मी ऑलरेडी तयार करून घेतलेली आहे. क्रॉसपट्टी कशी तयार करायची याचा पण व्हिडिओ आहे आपल्याकडे, ते तुम्ही पाहू शकता चॅनलवर जाऊन. आता ही क्रॉसपट्टी कशी जोडायची बघा. आता सरळ मी शिलाई मारून घेत आहे जी कटोरीचा भाग आहे ते, आणि कटोरीचं टोक आहे जे टक्स मारलेला आहे तो मी आतल्या साईडला दुमडलेला आहे आणि त्यावरती आता ही क्रॉसपट्टी मी शिलाई मारून घेत आहे क्रॉसपट्टीची. आता एक साईडला क्रॉसपट्टी मी जोडून घेतली बघा. आता काय करायचं, अस्तरची क्रॉसपट्टी आपल्याला जोडायची. तर हे आतला कपडा पूर्ण आतमध्ये दुमडून घ्यायचा आणि मग त्या क्रॉसपट्टीला ही क्रॉसपट्टी जोडून त्यावरती शिलाई मारून घ्यायची. एकदम हळूवार, कोणताही कपडा जास्त ओढायचा नाही, नाहीतर मग काय होतं तिरकस येतो. आता हे कपडा आपला जो आतला सोडलेला कपडा आहे आपण तो कपडा आपण काढून घ्यायचा, म्हणजे दोन्ही साईडला आपली शिलाई मारलेली दिसेल. धागे पण निघत नाहीत. यामुळे ही क्रॉसपट्टी जोडण्याची खूप सोपी आणि चांगली पद्धत आहे, ती मी आज तुम्हाला दाखवलेली आहे बघा. खूप छान फिनिशिंग येते अशी क्रॉसपट्टी जोडल्यावर ब्लाऊजला. आता दुसरा भाग पण जोडायचा आहे, तेही दाखवते कशा प्रकारे जोडायचा ते. आता हा पार्ट आपण खालच्या साईडनं जोडत जाऊ. अर्ध्या इंचापेक्षा थोडासा कमी कपडा आपण शिलाईमध्ये घ्यायचा. दोन्ही साईडचा एकसारखा कपडा घ्यायचा. इथं पण 2 शिलाई मारून घ्यायच्या. प्रत्येक पार्टला, ब्लाऊजच्या प्रत्येक पार्टला आपल्याला 2-2 शिलाई मारायच्या असतात. तर इथं पण आपल्याला आडवा 1.5 आणि उभा 3 इंच. पहिल्या पार्टला जशी आपण शिलाई मारली सेम आपल्याला तशी शिलाई इथं पण घ्यायची असते. इथं पण 2 शिलाई घ्यायच्या. आता इथं पण आपल्याला तसंच टोक बुजवायचं आहे बघा. इथं खूप टोक दिसते.
ते टोक आपल्याला नकोय, त्यामुळे आपण ही अशी ट्रिक्स यूज करत आहोत. आता ही क्रॉसपट्टी आपल्याला जोडायची. आता ही उलट दिशेने मी क्रॉसपट्टी जोडून घेत आहे बघा. आता हे बघा, हे जे टोक आहे हे आपण आतमधल्या साईडला दुमडून घेतले. जे गोलाईचा भाग आहे तो पण आतमधल्या साईडला शिलाई मारून घेतला. हे असं जिथल्या तिथं जर व्यवस्थित केले, दोन्ही भाग सारखे शिलाई मारल्या, तर ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते. त्यामुळे ज्या पार्टला आपण जशी शिलाई मारली तशी शिलाई दुसऱ्याही पार्टला मारायची असते. आता या हातला कपडा काढून घेऊयात आपण. बघा फिनिशिंग खूप छान आलेली आहे. आता हुक पट्टी आणि आय हुक पट्टी जोडायची. हुक पट्टी 1.5 इंचाची, आय हुक पट्टी 2.5 इंचाची. ती अशी जोडून घेत आहे मी. आता ही आय हुक पट्टी आपल्याला थोडीशी शिलाई हुक लावण्यासाठी आपल्याला सोडून शिलाई मारून घ्यायची असते. तसेच आता हुक पट्टीला आपल्याला एक साईडला दुमडून घ्यायचं असतं आणि जी दुमडलेली साईड आहे ती सोडून दुसऱ्या साईडला आपल्याला पट्टीला जोडून घ्यायचं असतं. इथे थोडासा कपडा फोल्ड करून डबल शिलाई मारून घ्यायची आणि यावरती एक दाबटीप टाकून घ्यायची आणि ही पट्टी आता खालच्या साईडला दुमडून शिलाई मारून घ्यायची त्यावरती. अशा प्रकारे आपला हे कटोरीचा पार्ट शिवून झालेला आहे. तर मी हे पार्ट तुम्हाला शिवून दाखवलेला आहे. कसा वाटला यावरती कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.